मित्रांनो, हा चक्रवाढ व्याजावरील प्रश्न आहे, मीन्स कंपाऊंड इंटरेस्टचा प्रश्न आहे। दरसाल दर्शकला 20% दराने 18,000 रुपये रकमेवरील व्याजाची वार्षिक गणना करून 2.3/4 म्हणजे 3.25 वर्षासाठी होणारे चक्रवाढ व्याज किती आहे। खूप इझी आहे मित्रांनो। सर्वप्रथम आपण 18,000 घ्यायचे, घेतले 18,000 गुणिले आता काय करायचं बघा, या दोघांची फोड करायची। 2 वर्ष एका इकडे, 3/4 महिने एका इकडे। आता बघा काय करायचं की या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे 2 वर्षासाठी 20% दराने काढायचं। 20% म्हणजेच काय की 20 ला म्हणायचं 120 भागिले 100। काय केलं आपण की याच्यामध्ये 100 मिळवले आणि भागिले 100 दिले। हे दोनदा करायचं, इथं 2 आहे म्हणून दोनदा करायचं, 3 असतं तर तीनदा केलं असतं। गुणिले 120 भागिले 100 केलं, गुणिले आता आहे 3/4 साठी काय करायचं तर 3/4 साठी हे 20% वर क्रिया करायची। हे झालं, संपलं। याला इथं न्यायचं, गुणिले 3/4 करायचं आणि याचं कॅल्क्युलेशन करायचं। 20 गुणिले 3/4 काय होते, 4 × 4 4 × 5 = 20 आणि 5 × 3 किती 15। हे झाले आता 15%। उर्वरित वर्षासाठी 15% दराने चक्रवाढ व्याज काढायचं। आता 15% म्हणजेच काय होणार, त्याच्यामध्ये 100 मिळवा भागिले 100 करा म्हणजे 115 भागिले 100। आता काय होणार आहे मित्रा, आता कॅल्क्युलेशन केलं की परतफेड निघेल। कशी काढणार, हे 2 शून्य कॅन्सल झाले, हे 2 शून्य कॅन्सल झाले, या ठिकाणी 1 शून्य कॅन्सल झालं, या ठिकाणी 1 शून्य कॅन्सल झालं। आता शून्य कॅन्सल, शून्य कॅन्सल झालं। आता पुन्हा आपण हे करूया, 5 2 10 5 3 15 झालं की नाही, 5 2 10 इथं 20 झाले। आता या ठिकाणी शून्य कॅन्सल, इथं शून्य कॅन्सल, बे 1 बे, बे 9 18 9 आले या ठिकाणी। 9 गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 23। आता 9 गुणिले 12चा वर्ग 144, सो 144 गुणिले 23 याचा गुणाकार करून 9 × 36 हातचे आले 3, 9 × 36 आणि 3 = 39, पुन्हा हातचे 3, 9 × 9 9 आणि 3 किती 12, सो 1296 गुणिले 23। आता 3 × 18 हातचा 1, 3 9 27 आणि 1 28 हातचे 2 आले, 3 2 6 6 2 किती 8। त्याच्यानंतर 3 1 3 3 1 3च घेतले आपण। त्याच्यानंतर असा क्रॉस दिला, बे 12 हातचा 1, बे 9 18 आणि 1 19 हातचा 1, बे 2 4 ने किती 5 आणि बे 1 बे। आता बघा 8 0 हातचा किती 8 आले, त्याच्यानंतर हातचा 1 येतो इथं, 5 आणि 3 8 ने किती 9 होते आणि इथं 2 होते। 29,808 रुपयाची परतफेड झाली। त्याच्यातून जर का आपण ही 18,000 वजा केले तर आपलं राईट आन्सर निघून जाते। तर या ठिकाणी 808 वजा 18,000 जर आपण केले तर 8081 आणि 11,808 रुपीज हे चक्रवाढ व्याज होते। सो फर्स्ट ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन। थँक्स।